ईव्हीएम हटाव, देश बचाव. वंचित आघाडी प्रकाश सरदार यांचे प्रतिपादन. सरकारी यंत्रणा गावोगावी जाऊन निवडणूक आयोग भारत सरकारच्या माध्यमातून नव्हे तर मोदी सरकारच्या आदेशानुसार मोदी सरकारचा जनतेला ईव्हीएमसाठी एवढा आग्रह का असा सवाल वंचित बहुजन आघाडीने केला आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला मोदी सरकार का घाबरत आहे? चंद्रावरील यान जमिनीवरून कंट्रोल करता येते तर ईव्हीएम का नाही? जगातील सर्व प्रगत देशात ईव्हीएमवर बंदी आहे, आपल्या देशात बंद का होत नाही? मग सरकारी नोकरदारांना वेठीस धरून जबरदस्तपणे प्रचार सरकार करीत आहे. यांचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करीत आहे, असे प्रकाश सरदार, जिल्हा नेते वंचित बहुजन आघाडी, जळगाव जिल्हा यांनी सांगितले आहे. दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावळ. आणि हे लोकांना इतकं समजण्यासाठी जबरदस्ती सरकारी यंत्रणा राबवून ईव्हीएम मशीन देऊन दिला जात आहे. त्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करतो. आम्ही ईव्हीएम हटाव देश बचाव हे आमचा अजेंडा आहे. या संदर्भात आम्ही राष्ट्रपती आदरणीय सन्माननीय राष्ट्रपती यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. आम्ही या ईव्हीएम मशीनचा विरोध करतो. ईव्हीएम मशीन विकसित देशात सुद्धा ईव्हीएम मशीन वापरत नाही, बॅलेट पेपर वापरतात. पुढील मतदान बॅलेट पेपर घ्यायचं अशी आमची सरकारला विनंती आहे, नाही तर आम्ही आमच्या मार्गाने आंदोलन करणार आहे.